मित्रांनो, तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की सोनम वांगचुकला आंदोलनाच्या 19व्या दिवशी जबरदस्ती का उचलले. याचं कारण आहे संविधानामध्ये. संविधानाच्या आर्टिकल 19 आणि 21 मध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो कसे. संविधानाच्या आर्टिकल ए आणि बी नुसार आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे आपले विचार, आपले आचरण एक्सप्रेस करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी आलेल्या कोर्टाच्या जजमेंट्सनुसार निषेध करण्याचाही अधिकार आहे. तो लोकशाही मार्गाने निशस्त्ररित्या. या सर्व गोष्टींचे पालन सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनात सुरू आहे, नो डाऊट. पण याच्यात एक गोष्ट म्हणण्यासारखी आहे की हा सर्व अधिकार निषेध करण्याचा, आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा जो की वेळोवेळी अण्णा हजारे, महात्मा गांधी यांच्यासारख्या, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या मोठमोठ्या क्रांतिकारकांनी अवलंबला, तो अधिकार भारताच्या लोकशाहीचे मूळ आहे. पण ह्याच्यामध्ये एक सरकारलाही अधिकार दिलेला आहे. तो अधिकार आणि आपला अधिकार म्हणजे आर्टिकल 21, कलम 21. काय आहे कलम 21? आर्टिकल 19 नुसार आपण पाहिले की कसं आपल्याला निषेध करण्याचा, उपोषण करण्याचा, मोर्चा काढण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आर्टिकल 21 आपल्याला जगण्याचा अधिकार देतो. आणि जगण्याचा अधिकार म्हणजे राईट टू लाईफ. राईट टू लाईफ म्हणजे फक्त जिवंत राहणे नाही, तर क्वालिटीची लाईफ जगणे. या गोष्टीसाठी सरकारला संविधानाने जिम्मेदारी दिलेली आहे की आपल्या जीवाचे रक्षण करण्याचे अधिकार काम सरकारचं आहे. आणि त्यामुळे आर्टिकल 19च्या पुढील कलमांनुसार जर कोणतेही आंदोलन, कोणतेही उपोषण, कोणतीही यात्रा जर भारताचे सार्वभौमत्व, भारताची सिक्युरिटी, दंगा, अर्थाची एकता, पब्लिक हेल्थ, मोरॅलिटी या गोष्टींना दुखावत असेल तर सरकार हस्तक्षेप करून त्या माणसाची राईट टू लाईफ वाचवू शकते आणि त्याला जबरदस्तीने उपोषण सोडवू शकते. याच गोष्टीचा वापर करून भारत सरकारने सोनम वांगचुक यांची परिस्थिती ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना वाचवले. कारण जर त्यांचे 8 ते 9 किलो वजन कमी झाले होते, इन केस उद्या त्यांना काही झाले असते, तर जे काही व्हायला नाही पाहिजे पण झाले असते, तर भारतामध्ये तुम्ही विचार करा किती जागी आंदोलन झाले असते, किती दंगा झाला असता आणि लॉ अँड ऑर्डर साठी किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि पब्लिकचा जो राग असतो त्याला काही सीमा नसते. त्यामुळे या आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 नुसार आंदोलन ब्रेक झालेलं आहे. तर लेट्स होप याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग निघावा. जे झालं नीटसाठी आंदोलन सुरू होतं, राजीनामा शिक्षण मंत्र्यांचा, तो पूर्ण वेगळा होता. पण या गोष्टी टेक्निकली संविधानानुसार चालल्या आहेत असं मला तरी वाटतं.